कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम चालू झालेली आपण बघत आहोत. रेल्वे प्रशासन असेल किंवा एसटी प्रशासन असेल त्यासोबत मुंबई गोवा महामार्गावर देखील कोकणामध्ये चाकरमानी यायला आता सुरुवात झालेली आहे. आपण आता आहोत रत्नागिरी तालुक्यातील हातकंब या ठिकाणी आपण आता आहोत. या ठिकाणी देखील गाड्यांची आता रहदारी कोकणाच्या तळ कोकण असेल किंवा कोकण असेल दिसत आहे. आपल्यासोबत आपल्या काही चाकर कोकणवासी आपल्यासोबत आहेत जे कोकणात होळीसाठी खास आले आपण बघत आहोत. सर, किती तास प्रवास झाला आणि कुठून आलाय? आता आमचा प्रवास झाला, मुंबईवरनं आम्ही निघालेलो, आता चाललोय जैतापूरला होळीसाठी. नक्कीच दरवर्षी तुम्ही कोकणात होळीसाठी येत असालच, पण यावर्षी प्रवास करताना काय अनुभव आला किंवा कुठे काय ट्रॅफिकचा सामना करायला लागला का? मुंबईवरनं येताना आम्हाला ट्रॅफिक तर नाही लागलं, रस्त्यांची बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे, फक्त संगमेश्वरला थोडा खराब आहे रस्ता. पण नक्कीच रस्त्यांची अजूनही काही ठिकाणी अवस्था बिकट असल्याचं देखील कोकणवासी म्हणतात. त्यामुळे जवळपास 10 ते 12 तास मुंबईतून कोकणात येण्यासाठी प्रवास करायला लागत आहे. पण आज शनिवार आहे, शनिवार रविवार अशा स्वरूपाचं घेऊनच कोकणवासी कोकणात दाखल होताना आपण बघत आहोत. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.